नमस्कार, मी मनीषा बच्छा, डायरेक्टर ऑफ होमा क्लासेस. माझे संस्कृत आणि इंग्लिशचे क्लासेस आहेत. 33 वर्षांपासून मी संस्कृत आणि इंग्लिश शिकवते आहे. माझी ह्या वर्षी BMS 2024ला ॲडमिशन घेतलेली बॅच 2 जानेवारी 2025 पासून सुरू झाली आहे. त्यांच्यासाठी मी आज समास प्रकरणावर डेमो लेक्चर घेत आहे. समास टॉपिक जो आहे, आता समास म्हणजे काय ते महत्त्वाचं आहे. तर 2 किंवा 2पेक्षा जास्त जे पद असतात ते याच्यामध्ये एकत्र दिलेले असतात आणि त्यांचा ब्रीफ फॉर्म, शॉर्ट फॉर्म असतो. त्या शॉर्ट फॉर्मला समास म्हणतात. 2 किंवा 2पेक्षा जास्त पद, एक पद कधीच नसतं. पद म्हणजे शब्द, कळतंय का? एक शब्द समासामध्ये कधीच नसतो. 2 शब्द असतील नाहीतर 2पेक्षा जास्त शब्द असतील, शब्दाला म्हणतात पद. गॉट इट? शब्दाला काय म्हणतात? पद. सुप्तिंगंतम पदम मध्ये होईलच तुम्हाला ते. तर 2 किंवा 2पेक्षा जास्त पद यांचा संक्षिप्त फॉर्म, दॅट इज शॉर्ट फॉर्म, दॅट इज ब्रीफ फॉर्म is called a समास. कळलं? 2 किंवा 2पेक्षा जास्त पदांचा संक्षिप्त स्वरूप किंवा त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो फॉर्म इज कॉल्ड अ समास. गॉट इट? मग आता पुन्हा तुम्हाला प्रश्न आहे की ते पद कोणते असते? बरोबर तुमचे म्हणणं की ते पद कोणते असते. मग आता मी एक पद घेते, हंस. दुसरं पद घेते, काक. हंसचा अर्थ आहे हंस, काकचा अर्थ आहे कावळा. हंस आणि काक मी एकत्र करते. आता ते 2 आले, 2 प्रकारचे पक्षी आले. एक हंस आहे आणि एक कावळा आहे, म्हणून मी त्यांचं द्विवचनी रूप घेते. मी आता जस्ट तुमचं म्हणून घेतलं, देवः, खाली घेतलं. एकवचन, द्विवचन, बहुवचन, विभक्ती. देवः, देवौ, देवाः, प्रथमा. आता तुम्हाला दिसत असेल की एकवचनाच्या रांगेत म्हणजे एक देव. ऐकू येतं व्यवस्थित? हॅलो? एकवचनाच्या रांगेत म्हणजे एक देव, द्विवचनाच्या रांगेत म्हणजे 2 देव, अनेक वचनाच्या रांगेत, बहुवचनाच्या रांगेत म्हणजे अनेक देव. एक देव, 2 देव, अनेक देव. मग आता इथे आपण जर हंस ठेवला देवाच्या ठिकाणी, हंसः, हंसौ, हंसाः, प्रथमा. एक हंस, 2 हंस, अनेक हंस. काक शब्द ठेवूया तिथे. ते कसं ठेवतात ते मी सांगेन तुम्हाला रेग्युलर लेक्चर मध्ये. काक, काक म्हणजे कावळा. काकः, काकौ, काकाः, प्रथमा. एक कावळा, 2 कावळे, अनेक कावळे. मग आता मी हे 2 शब्द, 2 पद एकत्र केले. 2 पद एकत्र केले तर मला मी एकवचन तर लिहू शकत नाही, कारण मला कळतं की मी 2 प्रकारचे पक्षी एकत्र केले. व 2 प्रकारचे पक्षी एकत्र केल्यानंतर मी एक तर ते द्विवचनी लिहू शकते नाही तर बहुवचनी लिहू शकते. म्हणजे मला जर म्हणायचं असेल एक हंस आणि एक कावळा, तर मी हंस काकौ. जर मला म्हणायचं असेल की अनेक हंस आणि अनेक कावळे, 2 प्रकारचे पक्षी एकत्र आल्यावर असं काही नियम नाहीये की ते अनेक राहणार नाही, अनेक पण असू शकतात. मग यालाच म्हणतात समास. मग मी अनेक हंस अनेक कावळे घेते. मग हंस काकाः. अटे 2 प्रकारचे पक्षी एकत्र आल्यानंतर ते तुम्ही एक तर द्विवचनी लिहू शकतात नाही तर बहुवचनी लिहू शकतात. तुम्हाला मग ताई 2 प्रकारचे पक्षी आल्यावरच आम्ही असं लिहू शकतो का? व्यक्ती किंवा वस्तू आल्यावर नाही लिहू शकत का? लिहू शकतो. हॅलो,
वस्तू लिहू शकतात, व्यक्ती लिहू शकतात, प्राणी लिहू शकतात, काहीही लिहू शकतात. ओके. मग आता द्विवचन किंवा बहुवचन लिहिलं. हंस काकव आणि हंस काका. मी जे आज लिहिलंय ते तुम्हाला मी समास कोणता शिकवते ते सांगते. समास आधी पुन्हा मी रिपीट जाते मागे. समास म्हणजे काय? दोन किंवा दोनापेक्षा जास्त पदांचा संक्षिप्त, दॅट इज ब्रीफ, दॅट इज शॉर्ट फॉर्म इज कॉल्ड अ समास. मग पद म्हणजे काय? तर पद म्हणजे शब्द. एकतर दोन पदं असतील नाहीतर अनेक पदं असतील. मग तुम्ही आता दोन पदांचं तर तुम्ही घेतलं ताई, हंस आणि काकचं घेतलं दोन पदांचं. तुम्ही त्याचं द्विवचन पण सांगितलं, तुम्ही त्याचं बहुवचन पण सांगितलं. पण दोनापेक्षा जर जास्त पदं असतील तर तेव्हा कसं घ्यायचं? बघा उदाहरणार्थ आता आमच्याच बहिणीचं उदाहरण घेते. माझ्या मोठ्या बहिणीचं नाव आहे उमा, माझं नाव आहे मनीषा, माझ्या नंतरच्या बहिणीचं नाव आहे पुष्पा, शेवटच्या बहिणीचं नाव आहे बाला. आम्ही 4 बहिणी आहेत. मग आता ह्या एकूण 4 बहिणी झाल्या, बरोबर? 4 नाव आहेत बहिणींचे. मग 4 नाव आहेत तर मुळात ते काय होतील? बहुवचन होईल, बरोबर आहे की नाही? जर 4 पद एकत्र आले तर ते एकवचनी लिहिले जातील का? नाही. ते द्विवचनी लिहिले जातील का? नाही. तर ते नेहमी कोणत्या वचनी लिहिले जातील? बहुवचनी, दॅट इज अनेक वचन, दॅट इज प्लुरल फॉर्म. डू यू गेट इट? मग आता त्याचं बहुवचन कसं लिहायचं? बाला. शेवटचा शब्द काय आहे? बाला. मी आता जस्ट तुमचा माला शब्द म्हणून घेतला. माला, माले, मालाः, प्रथमा. ओके. मग शेवटचा शब्द जो असतो ना त्याच्यानुसार तुम्हाला त्याचं वचन लिहायला लागतं. आता बाला आहे म्हणून मी इथे लिहिली बालाः, मालाः. करेक्ट? हॅलो, बहुवचनच लिहावं लागेल ना, 4 पद आहेत तर. मग मी बहुवचन लिहिलं बालाः. ओके. शेवटच्या शब्दानुसार. मग तुम्ही म्हणताय तुम्ही इथे पण तसंच केलं का? हो, मी इथे पण तसंच केलं. शेवटचा शब्द माझा काक होता तर काक मी देवानुसार लिहिला. देवानुसार. जेव्हा मला 2च पक्षी घ्यायचे होते तेव्हा मी देवो म्हणजे काकव लिहिलं. जेव्हा मला अनेक घ्यायचे होते, अनेक हंस आणि अनेक कावळे, तेव्हा मी त्याचं बहुवचन लिहिलं देवाः म्हणजे काका. गॉट इट? हॅलो. तुम्ही म्हणता मी याचं अनेक वचन नाही करू शकत का? उमाचं अनेक वचन, मनीषाचं अनेक वचन नाही करू शकत. एकच व्यक्ती त्या पर्टिक्युलर. आता समजा मी दुसरं उदाहरण घेतलं तुम्हाला. उदाहरणार्थ मी पत्र, पुष्प, फल घेतलं. हा, पत्र 1, पुष्प, फूल, फल 1, फल. किती प्रकारच्या वस्तू एकत्र दिल्या मी? किती पद एकत्र दिली? 3 पद दिले मी. तर 3 पद एकत्र लिहिल्यानंतर मी ते किती वचनी लिहिले पाहिजे सांगा बरं? 3 पद दिल्यावर बहुवचनी. गुड, बहुवचनीच लिहिले पाहिजे. द्विवचन किंवा एकवचन तर मी लिहूच शकत नाही. का? तर कारण मी इथे 3 पद एकत्र लिहिले. पत्र म्हणजे पान, पुष्प म्हणजे फूल, फल म्हणजे फळ. मग मी इथे द्विवचन लिहू शकत नाही, एकवचन लिहू शकत नाही. मग मला याच्यानुसार लिहावं लागेल. शेवटचा शब्द आहे फल. फलप्रमाणे त्याचं मला बहुवचन लिहावं लागेल. मी आता जस्ट तुमचा वन शब्द म्हणून घेतला. वनम, वने, वनानि, प्रथमा. तुम्हाला दिसत असेल मी हे पुल्लिंग लिहिलं, हे स्त्री म्हणजे हे मेल लिहिलं, मेलची रांग लिहिली, ही फिमेलची लिहिली आणि ही न्यूटरची लिहिली. मग आता मला शेवटचा फल शब्द आहे जो फळ, तो फळ शब्द पुल्लिंग नाही, मेल नाही, फिमेल नाही. मग मला तो न्यूटरच लिहावा लागणार आहे. मग मी हा फल शब्द इथे रिप्लेस केला वनमध्ये. का रिप्लेस केला ते मी नंतर सांगेन तुम्हाला रेग्युलर याच्यात. फलम, फले, फलानी, प्रथमा. म्हणजे मला इथे द्विवचन आणि एकवचन लिहिता येणार नाही. मग मला पर्यायी काय लिहायला लागणार आहे? फलानी. मग मी इथे लिहिलं फलानी. कळतंय?
आता तुमचा जो नियम आहे समासाचा, समासाचा नियम काय? दोन किंवा दोनापेक्षा जास्त पद एकत्र यायचे, एकत्र येणार आणि त्यांचा ब्रीफ फॉर्म, दॅट इज शॉर्ट फॉर्म जो असेल त्याला म्हणतात समास. गॉट इट नाउ? मग नुसता हाच समास नाही, दुसरा पण समास आहे. मी तुम्हाला आज ह्या समासाचं फक्त समजावून देते. मग आज मी तुम्हाला कोणता समास शिकवते? तर द्वंद्व समास. द्वंद्व समासाचे आहेत 3 प्रकार. समास एकूण आहेत 5 प्रकारचे. 5 प्रकार कोणते? केवल समास, तत्पुरुष समास, अव्ययीभाव समास, बहुव्रीही समास आणि द्वंद्व समास. पुन्हा त्यांचे पोट प्रकार भरपूर पडतात. कळतंय? एकूण 5 प्रकारचे समास. केवल समास, तत्पुरुष समास, तत्पुरुष मध्ये भरपूर प्रकार, तत्पुरुष समास, बहुव्रीही समास, अव्ययीभाव समास आणि द्वंद्व समास. द्वंद्व समास शिकवते मी तुम्हाला आज. द्वंद्व समासाचे 3 प्रकार. बरं, हे तुम्हाला समजलं. 2 किंवा 2पेक्षा जास्त पदांचा संक्षिप्त फॉर्म म्हणजे काय? समास. गॉट इट? हॅलो? ओके. मग आता मी हे 2 पद घेतले, 2 पद घेतले आणि मी त्याचं द्विवचन केलं, बहुवचन केलं. तुम्हाला आणखी काही आम्हाला दुसरं उदाहरण द्या की त्याच्यात 2च पद आहेत आणि द्विवचन आणि बहुवचन आहे. घेते. वृक्ष. वृक्ष घेतला. वृक्ष म्हणजे झाड. लता घेतली. वेली. लता म्हणजे वेली. आता वृक्ष शब्द संस्कृतमध्ये पुल्लिंगी आहे. मराठीमध्ये आपण ते झाड नपुंसकलिंगी म्हणतो. पण काही शब्दांचा असं एक्सेप्शनल केसेस आहेत की जे आपल्याला लक्षात ठेवायला लागतात आणि ते प्रॅक्टिसने होऊन जातं. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. मग वृक्ष शब्द आहे, घेतला मी एकत्र. लता शब्द आहे. मग आता मला एकतर मी 2 पद आहे त्याच्यामुळे मी 2 द्विवचने लिहू शकते, नाहीतर बहुवचने लिहू शकते. मग द्विवचन लिहायचंय मला. समजा झाड आणि वेल, एक झाड आणि एक वेल. तर मग किती वचने लिहिल बरं? एक झाड आणि एक वेल लिहिण्यासाठी? गुड, द्विवचन लिहिली. मग आता मला लता शब्द बघायचा आहे, तर मला लता शब्दानुसार ते लिहावं लागणार. मग लता शब्द मी इथे कुठे रिप्लेस करायचा सांगा बरं? लता. वेली स्त्रीलिंगी. गुड, मालामध्ये. मग मालाचं द्विवचन काय? माले. मग मी लताचं लिही लते आणि त्यांना एकत्र लिही वृक्षलते. हा झाला द्विवचनी फॉर्म. ओके. समजा मला 2 पद असूनही मला अनेक वचन लिहायचंय, अनेक झाड, अनेक वेली असं लिहायचंय. तर मी काय लिही? कोण सांगेल मला? वृक्ष लता जर घेतलं तर सांगा. वृक्षलता. गुड, कारण मी इथे बहुवचन घेतलं. लता हा, वृक्षलता हा. शेवटच्या शब्दानुसार त्याचं वचन करायला लागतं. ओके. ते का करावं लागतं ते सगळं आपण नंतर शिकूया. आता हा डेमो लेक्चर, त्याचं सगळं आपल्याला बेसिक पासून नाही घेता येणार. तुम्हाला काही टेस्ट आहे मी कसं शिकवते आणि तुम्हाला किती कळतंय त्याही शिकवल्यामध्ये. बेसिक पासून शिकवल्यानंतर आणखी जास्त कळेल. इथे पण कळतच असेल, नो डाऊट. बरोबर ना? कळतंय की नाही? ओके. वृक्षलता. आता आलं. मी आता इथे बघा पुल्लिंग पुल्लिंग घेतलं, इथे मी पुल्लिंग स्त्रीलिंग घेतलं. म्हणजे असं काही नियम नाहीये की पुल्लिंग पुल्लिंगच पाहिजे, मेल मेलच पाहिजे, फिमेल फिमेलच पाहिजे, पुन्हा न्यूटर न्यूटरच पाहिजे, असा काही नियम नाहीये या समासामध्ये. पुल्लिंग स्त्रीलिंगाला पण एकत्र करू शकतात, न्यूटर न्यूटरला पण एकत्र करू शकतात, फिमेल फिमेलला पण एकत्र करू शकतात, कोणीला कोणालाही एकत्र करू शकतात. आणि त्याचा कोणते कोणते फॉर्म लिहिले जातील? द्विवचन किंवा बहुवचन. अनेक जर असतील तर त्याचा पर्यायाने बहुवचनी फॉर्म होईल. 2च पद असतील तर त्याचा द्विवचनी आणि बहुवचनी दोन्ही फॉर्म्स होतील. डू गेट इट ना? ओके. आता आपल्याला सोडवायचा समास. समास सोडवणं म्हणजे त्याला म्हणतात सामासिक विग्रह करणं.
समास समासाचे प्रकार आहेत 5. त्याच्यापैकी द्वंद्व समास. द्वंद्व समास आज जो घेते तो द्वंद्वचे प्रकार आहेत 3. द्वंद्व समासाचे प्रकार आहेत 3. म्हणा इतरेतर द्वंद्व समास, इतरेतर द्वंद्व समास, समाहार द्वंद्व समास, समाहार द्वंद्व समास आणि एकशेष द्वंद्व समास. द्वंद्व समासाचे 3 प्रकार आहेत. से आफ्टर मी वन्स अगेन. इतरेतर द्वंद्व समास, समाहार द्वंद्व समास, एकशेष द्वंद्व समास. 3 समास होतील तुमच्या याच्यामध्ये. आता मी तुम्हाला घेते तो इतरेतर द्वंद्व समास घेते. सगळे समास तर आज होऊ शकत नाही. एकच प्रकार त्याच्यातले कोण प्रकार एकच. आता मी त्याच्यातला घेते इतरेतर. हे जे मी हंस काकव लिहिलं, हंस काकव 2 पद एकत्र आणून लिहिले, त्यांचा संक्षिप्त फॉर्म लिहिला, त्यांचा जो ब्रीफ फॉर्म लिहिला, त्यांचा जो शॉर्ट फॉर्म लिहिला, त्याला म्हणतात समस्त पदम. हंस काकव याला म्हणतात समस्त पदम किंवा समस्त पदम. समस्त किंवा समस्त. समजतंय तुम्हाला? ओके. समस्त पदम किंवा समस्त पदम. पूर्ण याला, ह्या पूर्ण फॉर्मला म्हणतात समस्त. समस्तच घेऊन टाका, हे तुम्हाला नीट समजेल. समस्त पदम, समस्त म्हणजे सर्व, माहित असेल तुम्हाला, कळतंय का? समस्त म्हणजे सर्व. समस्त पदम म्हणतात. मग या समस्त पदम मध्ये पहिलं पद आहे हंस. या पहिल्या पदाला म्हणतात पूर्वपद. पूर्वपद, पहिलं पद म्हणजे पूर्वपद. दुसऱ्या पदाला म्हणतात उत्तरपद. उत्तरपद, दुसऱ्या पदाला म्हणतात उत्तरपद. मग पहिलं पद होतं हंस, दुसरं पद होतं काकव. आपल्याला इथे कळतंय हंस काकव वरून किती किती असतील ते प्रत्येकी. कोण सांगेल मला? हंस काकव लिहिलंय मी, तर त्याच्यावरून किती हंस असतील, किती कावळे असतील? हा, प्रत्येकी किती किती असतील ते? 2 नाही. हंस काकव मी जस्ट बरं, मी ते तुम्हाला बाजूला लिहून देते इथे. आता जस्ट मी जे लिहिलं होतं ना, एक वचन, द्विवचन, बहुवचन, त्याच्यावरून तुम्हाला कळेल. म्हणा माझ्या मागे. देवः, देवौ, देवाः, प्रथमा.
या शब्दांशिवाय आणि धातूंशिवाय संस्कृत नाही, म्हणून ते म्हणून घ्यावे लागले शब्द मला आधी, आणि म्हणून घ्यावेच लागतात. काही दिवस मी तुम्हाला ते कसे म्हणायचे ते सांगेन. नंतर मी माझ्या ॲपवर तुम्हाला रेकॉर्ड ऑडिओ क्लिप देईन त्या शब्दांची, म्हणजे तुम्ही ते हेडफोन घालून ऐकलं तर तुमचे तयार होत जातील. वनम, वने, वनानी, प्रथमा. माला, माले, मालाः, प्रथमा. आता याच्यावरून तुम्हाला एक आयडिया आहे की इथे हंस काको जे लिहिलंय ते प्रत्येकी किती असतील. यांचं काउंटिंग दोघं मिळून जर द्विवचन आहे देवो, दोघं मिळून किती येते 2, तर ते प्रत्येकी किती किती असतील. गुड, एक एक. हा, प्रत्येकी एक एक असते. तुम्हाला हे जे अंडरस्टँडिंग झालं ना की हा एक एक असेल, तर त्याला म्हणतात विग्रह करणं, सामासिक विग्रह करणं. काल मी समासामध्ये दिलं, पण विग्रह वाक्यामध्ये विग्रह वाक्य दिलं, तर ते आपल्याला जे समजलं ना ते आपल्या शब्दात मांडणं, याला म्हणतात विग्रह करणं, सामासिक विग्रह करणं. मग मला कळलं याच्यातून की याच्यात एक हंस आहे, मग मी एक हंसला लिहिला हंस हा, हंस हा. मला कळलं की एक कावळा आहे, मग मी लिहिल काकः, एक कावळा लिहिलं. मग आणि म्हणायचं ना मला, मी तुम्हाला आणीला शब्द काय शिकवला फर्स्ट डेला, च. मग आता मला तो च लिहायचा असेल याच्यामध्ये, तर कसा लिहिणे सांगा बरं. हंसच, काकच किंवा शेवटी फक्त च लावणे. ओके, बरोबर. पण ना त्यांनी सांगितलं की द्वंद्व समासामध्ये तुम्ही 2 वेळा च लिहा, एक वेळा न करा. मग आपण त्यांच्यानुसारच फॉलो करू, पाणिनीनुसार. पाणिनी संस्कृत भाषेचे व्याकरण करते. मग त्यांनी सांगितलं हंस हा च, काकः च. च म्हणजे आणि, एक हंस आणि एक कावळा, याच्यातून मला अंडरस्टँडिंग हे झालं, कळतंय. मग याला मी जे सोडवलं, हे जे मला जे समजलं ते मी लिहिलं, याला म्हणतात विग्रह, याला म्हणतात विग्रह, याला म्हणतात समस्त पदम, याला म्हणतात सामासिक विग्रह. डू यू गेट इट नाउ? हॅलो. आपल्याला जे अंडरस्टँडिंग होतं ते लिहिणं म्हणजे विग्रह. ओके. मग आता आपल्याला याचा समास सोडवायचा आहे. ते एक हंस आणि एक कावळा म्हणजे हा समास आहे द्वंद्व समास. त्या द्वंद्व समासात प्रकार आहे तो इतरेतर द्वंद्व समास. हंसः च, काकः च. पण आता तुम्हाला 8वी 9वी 10वी पर्यंत ही पद्धत होती की 10वी 12वीला पण की इतरेतर द्वंद्व समास लिहून मोकळे व्हायचे तुम्ही. पण आता तुमची जरा BAMS ला थोडी वेगळी पद्धत काय माहिती का, लौकिक विग्रह आणि अलौकिक विग्रह पण लिहायला लागतात. लौकिक विग्रह आणि अलौकिक विग्रह. मग आता तो काय भानगड आहे ते बघा. हे जे मला कळलं ते मी लिहिलं, त्याला म्हणतात लौकिक विग्रह. लोकांना कळलंय लौकिक विग्रह. लौकिक म्हणजे आपलं हे मनानुसार घेतलं मी अर्थ, तो लौकिक विग्रह म्हणतात. लौकिक विग्रह. मग आता दुसरा प्रकार आहे अलौकिक विग्रह लिहिण्याचा. अलौकिक विग्रह लिहिण्याचा प्रकार जो आहे त्याला सुप्रत्यय लावून लिहावं लागतं. सुप्रत्यय, तुम्हाला सुप्रत्यय पण सांगेल मी कोणते. सुप्रत्यय म्हणजे पदांना लागणारे, त्या दिवशी मी व्याख्या दिली होती पहा, सुबंतम तिंगंतम. पदांना म्हणजे शब्दांना लागणारे प्रत्यय म्हणजे सुप्रत्यय, धातूंना लागणारे प्रत्यय म्हणजे तिंग प्रत्यय. मग ते सुप्रत्यय कोणते? ते 7 आहेत, 8 आहेत. 8 प्रथमा ते सप्तमी आणि संबोधन एक 8वं. मग प्रथमा विभक्तीचा सुप्रत्यय आहे सु औजस प्रथमा. मी इथे ते लिहून घेते. सुप्रत्यय एकवचन, द्विवचन, बहुवचन, विभक्ती. 8वी 9वी 10वीला तुमचं एवढं लिहिलं असतं ना, हंसाच, काकहाच,
इतरेतर द्वंद्व समास, तर उत्तर तुमचं क्लिअर झालं असेल. पण तुम्हाला आता BA-MS ला जर हायर एज्युकेशन आहे तुमचं, त्याच्यामुळे तुम्हाला सगळंच लिहायला लागेल. मग आता ते लिहिण्यासाठी तुम्हाला सुप्रत्यय लावून लिहावं लागेल आणि त्याला अलौकिक विग्रह म्हणावं लागेल. मग सुप्रत्यय आहे प्रथम विभक्तीचा सु, द्विवचनाचा आहे औ, जस, प्रथमा, सु, औ, जस, प्रथमा. मग आता तरी तुम्हाला कळणार नसेल की हे काय भानगड आहे, कसं लिहायचं आम्हाला नाही कळत, मी सांगते तुम्हाला. आता तुम्ही जे हंस हा लिहिलं की कोणती विभक्ती लिहिली, प्रथमा. कोणतं वचन लिहिलं, एक वचन. मग आता इथे जे लिहायचं त्याच्यातला फक्त मूळ शब्द लिहायचा, हंस. मूळ शब्द लिहिणं म्हणजे त्याला म्हणतात प्रातिपादिकम इन संस्कृत. मूळ शब्द, त्याच्यातला मूळ शब्द. आपण जेव्हा देवहा देवो देवहा प्रथम म्हणतो तेव्हा मी तुम्हाला हेडिंगला काय म्हणून घेतलं, अकारांत पुल्लिंगी देव शब्द. ओके, तर त्या देवहा मधला मूळ शब्द आहे देव. त्या मूळ शब्दाला म्हणतात प्रातिपादिकम. डू गेट इट इन संस्कृत. प्रातिपादिकम इन संस्कृत, मूळ शब्द इन मराठी और संस्कृत. कळलं? मग आता हंसा मधला शब्द लिहायचा आहे हंस, मूळ शब्द लिहायचा हंस. मग आता आपण इथे जे लिहिलंय ती कोणती लिहिली आहे, प्रथमा एक वचन लिहिली आहे. मग इथला प्रथमा एक वचनचा प्रत्यय कोणता आहे, सु. त्याच्या पुढे लिहून टाका सु. पुढचा लिहिलं च. याच्यातला मूळ शब्द सांगा, कोण सांगेल? काक. गुड, काक लिहिला. मग आता इथे कोणती विभक्ती लिहिली मी, प्रथमा. कोणतं वचन लिहिलं आहे, एक वचन. मग मला सांगा प्रथमा एक वचनचा सुप्रत्यय कोणता आहे, सु. सु इथे पण लिहायचं सु. हाच्या तसाच्या तसा. याला म्हणतात अलौकिक विग्रह. गॉट इट? लौकिक विग्रह म्हणजे आपल्याला जे समजलं, आपल्याला जे अंडरस्टँडिंग झालं ते लिहिलं आपण. अलौकिक विग्रह म्हणजे सुप्रत्यय लावून लिहिणं, याला म्हणतात अलौकिक विग्रह. 2 मार्काला येतं तुम्हाला हे समास लिहिणं, एक समास. म्हणून मग आता हंस हा च, काक हा च, लौकिक विग्रह. हंस सु च, काक सु च, अलौकिक विग्रह. पुन्हा खाली लिहायचं हंस हा च, काक हा च, इतरेतर द्वंद्व समास. Got it? How to write? Hello? ओके. आता नेक्स्ट उदाहरण घेते, जे तुम्हाला मी आता समजावून दिले त्याच्यातलंच घेते. वृक्षलते. वृक्षलते, मला सांगा किती पद आहेत याच्यामध्ये? 2. मला कोण सांगेल वृक्षलते या पूर्ण याला काय म्हणतात? समस्त पद. गुड, समस्त पदम. त्या समस्त पदम मध्ये किती पद आहेत? 2. विच इज द फर्स्ट वन? विच इज द फर्स्ट पदा? वृक्ष, पूर्ण वृक्ष, बरोबर. अँड द सेकंड वन इज उत्तरपद, लता. गुड. आपल्याला हे जेव्हा अंडरस्टँडिंग होतं की याच्यातला वृक्ष आहे, हा लता आहे बरं का, तेव्हा आपल्याला कळतं की काय लिहायचं. मग आता मला कळलं वृक्ष आणि लता. मला सांगा किती वचनी आहेत ते? 2 द्विवचन लिहिली, सॉरी 2 पद लिहिलेत मी, तर किती वचनी लिहिलेले आहेत मी याच्यामध्ये बघा? द्विवचन. गुड, द्विवचन लिहिले. म्हणजे किती किती असतील ते प्रत्येकी? दोघांचं जर काउंटिंग 2 आहे, यांचं काउंटिंग पाहिजे. यांचं काउंटिंग किती? 2. तर हे प्रत्येकी किती असतील? 1. गुड, 1. कोण सांगतं तिच्याशिवाय दुसरं कोण? सांगा, ट्राय करा. हा बोल पोटे, बोला. नेक्स्ट
बरं, कोण सांगताय? स्वखुशीने. हा बोल. आदिती. वृक्षः च लताः च लौकिक विग्रह. थोडं चुकलं. वृक्षः सांगते काय चुकलं. हा, काय चुकलं बघ तुझं. हा, वृक्षेन. एक झाड लिहायचंय तुला. मग एक झाडला काय लिहिशील? वृक्ष पुल्लिंगी आहे संस्कृत मध्ये. मग काय लिहिशील एक झाडला? वृक्ष. बरोबर. एक वेली. आता वेली शब्दांचा कोणता मूळ शब्द आहे? त्याच्यातला लता. लता शब्दाचा इथे कुठे रिप्लेस होईल ते सांग मला. मालामध्ये. तुला एकच वेली लिहायचंय. मग तू माला लिहिशील की माले लिहिशील? लता म्हणजे माला. बरोबर, लता लिही. बरोबर. मला सांग, मग इथेच का बरं लते लिहिलेलं आहे? आपल्याला उत्तरामध्ये जर लता लिहायचंय तर क्वेश्चनमध्ये ते दोन शब्द आहेत तर ते द्विवचनी. गुड. हा एक प्लस हा एक झाला दोन. दोन झाला म्हणजे द्विवचन. द्विवचन झाला म्हणून शेवटच्या शब्दानुसार आला तो माले. गॉट इट? मग आता सोडवताना लिहायचा वृक्ष हा एक झाड, एक वेली आणि च एक वेली लता. एक वेली लता. च हा झाला कोणता विग्रह? लौकिक विग्रह. बरोबर, हा झाला लौकिक विग्रह. आता मला याचा अलौकिक विग्रह सांगायचा. अलौकिक विग्रह कोण सांगेल? वृक्षः सूच लता सूच अलौकिक विग्रह. एकदम बरोबर. याच्यातला मूळ शब्द घेतला तू, म्हणजे प्रातिपादिकम घेतला याच्यातला वृक्ष. वृक्ष. आता ही प्रथमा एकवचन दिसतंय. प्रथमा एकवचन. मग खालचा सु प्रत्यय कोणता एकवचनचा? सु. घेतला सु. हा च तसाच्या तसा खाली लिहिला. याच्यामधला मूळ शब्द लताच आहे. जसं आपण माला म्हणताना माला माले माला हा म्हणताना वरती हेडिंगला माला म्हणतो, तसं लता लते लता हा म्हणताना वरती हेडिंगला लता म्हणूया. म्हणजे त्याच्यातला प्रातिपादिक म्हणजे मूळ शब्द जो आहे तो लता आहे. मग लिहिलं लता. पण मला कळतंय की लता ही प्रथमा एकवचन आहे. मग मी याचा सुप्रत्यय घेईल सु. तोच. इथे काही तुमचा लिंगभेद नाही सुप्रत्ययाला. कळतंय का? मग इथे स्वरांताला पण नाही लिंगभेद आणि व्यंजनांताला पण लिंगभेद नाही. डू गेट इट? सुप्रत्ययाला देयर इज नो जेंडर डिफरन्स. ऑल द प्रत्ययास आर फॉर ऑल. कळतंय? मग सुप्रत्यय एकवचन घेतला सु. लता सु. च घेतला तसाच्या तसा. अलौकिक विग्रह. मग जेव्हा तुम्हाला कळतंय की एक झाड आणि एक वेली तर कोणता समास आहे सांगा? द्वंद्व समास. द्वंद्व समास. त्या द्वंद्व समासात कोणता प्रकार येतो? इतरेतर द्वंद्व. इतरेतर. सॅफली. इतरेतर द्वंद्व समास. इतरेतर द्वंद्व समास. तुम्हाला हे सेकंड टर्मला कळतंय का? सेकंड टर्मला समास. इतरेतर द्वंद्व समास. मग पुन्हा लिहायचं तेच वरचंच. वृक्ष हा च लता च इतरेतर द्वंद्व समास. आता तिसरं उदाहरण देते आम्हा बहिणींचं. उमा, मनीषा, पुष्पा, बाला. आता पर्यायी ते 4 जणी आहेत तर मी किती वचने लिहिली बरं? 4 जणी तर बहुवचनी. बहुवचनी. गुड. बहुवचन. बहुवचन लिहायचं तुम्ही मी लिहिली बाला, माला. मला कोण सांगेल यांचं जर काउंटिंग 4 आहे तर या प्रत्येकी किती किती आहेत? एक एक. गुड. एक एक. मग पहिली कोण? उमा. आणि लावा च. बरं. दुसरं बोला. मनीषाचं. गुड. तिसरी
पुष्पाचा. गुड. शेवटची. बालाचा. गुड. बालाचं. बाला हा लिहिणार का नाही? इथे बाला हा काय आहे? कारण त्या चौघी आहेत म्हणून बाला. पण तुम्ही जेव्हा विग्रह करणार तेव्हा बाला एकच राहील. एक उमा, एक मनीषा, एक पुष्पा आणि एक बाला. उमाच, मनीषाच, पुष्पाच, बालाच. लौकिक विग्रह. अलौकिक सांगायचा. कोण सांगताय? अलौकिक विग्रह कोण सांगताय? आता मी जे तुम्हाला डेमो लेक्चर्स घेते ते तुम्ही विसरून आले पूर्णतः रेग्युलरच्या वेळेला तरीही चालेल. पुन्हा मी तुम्हाला पोरीपाठी समजेल आणि पुन्हा त्याच्यावर लिखाण करेल. पुन्हा समजावून देईन तुम्हाला सगळं. कळलं? आज जे मी डेमो लेक्चर घेते आपल्याला डेमो लेक्चर आहे. पुढे आपण रेग्युलरमध्ये जेव्हा समाज घेणार तेव्हा मी पुन्हा तुम्हाला पहिल्यापासून शिकवणार. हा, अलौकिक विग्रह कोण सांगतात? उमा मधला मूळ शब्द, मूळ प्रातिपादिक उमाच. उमाच. सुप्रत्यय लावा. उमासूच. उमासूच. गुड. नंतर मनीषा. मनीषा मधला मूळ शब्द मनीषासूच. गुड. पुष्पा मधला पुष्पासूच. गुड. बाला मधला बालासूच. बालासूच. गुड. उमासूच, पुष्पा उमासूच, मनीषासूच, पुष्पासूच, बालासूच. It is अलौकिक विग्रह. Then the last step is उमाच, मनीषाच, पुष्पाच, बालाच, इतरेतर द्वंद्व समास. याचं पण आन्सर लिहून देते मी. लास्ट स्टेप तुम्ही लिहून घ्या. आता मी तसंच एक उदाहरण देते जसं आम्हा बहिणींचं घेतलं तसं. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. हा लास्ट स्टेप तुम्ही लिहावं त्याची. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. हा मला सांगा किती व्यक्ती इथे? किती व्यक्ती आहेत? हॅलो, ऐकायला येत आहे? 4. 4. 4. 4 आहेत. काउंटिंग यायचं 4 आहे. प्रत्येकी किती किती असतील? 1. 1. कोण सांगताय आन्सर? कोण सांगताय आन्सर? बोला. रामः च लक्ष्मणः च भरतः च आणि शत्रुघ्नः च. शत्रुघ्न हा कानातील विसर्ग लिहिशील का फक्त विसर्ग लिहिशील? शत्रुघ्न हा असा लिहिशील की असा लिहिशील? एक वचन. गुड. एक वचन. मग इथे का बरं एक वचन लिहिलंय? ते चौघं आहेत. चौघ आहेत म्हणून. गुड. रामहाच, भरतहाच, लक्ष्मणहाच, रामहाच, लक्ष्मणहाच, भरतहाच, शत्रुघ्नहाच. लौकिक विग्रह. अलौकिक विग्रह उलट आहे. अलौकिक विग्रह. राम सूच
लक्ष्मण सूच गुड. भरत सूच शत्रुघ्न सूच अलौकिक विग्रह. एकदम बरोबर. द लास्ट स्टेप, हू विल टेल? द लास्ट स्टेप. बोला, तीच स्टेप बोलायची परत. पहिली जी लिहिली होती आपण लौकिक विग्रहाची जी लिहिली होती. रामः च लक्ष्मणः च भरतः च शत्रुघ्नः च इतरेतर द्वंद्व समास. आता तुमच्या याच्यातले घेते आयुर्वेद मध्ये DMHच्या याच्यात उदाहरण इकडे लिहिते. वात पित्त कफाह आहे की नाही तुमचे दोष? 3 दोष. वात पित्त कफाह. सांगा किती आहेत ते? किती वचनी लिहिलं मी? याला पूर्ण याला काय म्हणतात? वात पित्त कफाला काय म्हणतात? समस्त पदम. समस्त पदम. किती पद आहेत सांगा त्याच्यामध्ये समस्त पदम मध्ये? 3. पहिलं कोणतं पद आहे? वात. दुसरं कोणतं आहे? पित्त. पित्त. तिसरं कोणतं आहे? कफ. कफ. आता ते सगळे पुल्लिंगी आहेत. बोला. नाही, पित्त नपुसकलिंगी घ्या. पित्त नपुसकलिंगी. हा, कसं येईल मग सांगा? वात पुल्लिंगी. वातः पित्तम कफः. च लावायचं. बोल. वातः च पित्तम च कफः च. कोणता विग्रह? लौकिक विग्रह. बरोबर. अलौकिक सांग. वातः सूच पित्तम सूच कफः सूच. पित्तम मधला मूळ शब्द पित्त. पित्त सूच मूळ शब्द घ्यायचे त्याचे. पित्त सूच कफ. कफ सूच. वात सूच पित्त सूच कफ सूच. इतर अलौकिक विग्रह. खाली द लास्ट स्टेप इज वातः च पित्तम च कफः च इतरेतर द्वंद्व समास. आता तुमच्या भोजनातले रस घेते. भोजनामध्ये 6 रस असतात. मधुराम्ल लवण कटु कषाय तिक्तः. मधुर, आम्ल, लवण, कटु, कषाय, तिक्त. इकडे लिहिते. याचा नंबर नंतर लावू. मधुर. आता मधुर आणि आम्ल एकत्र करते म्हणून मधुराम्ल. लवण, कटू, कषाय, तिक्ताः. जेवणामध्ये किती रस असतात? 6. जेवणामध्ये किती रस असतात? 6. मधुर गोड, आम्ल आंबट, लवण खारट, कटू. कटूचा अर्थ वाटतं आपल्याला तिखट, कडू आहे पण तो अर्थ तिखट आहे. तिक्तचा अर्थ वाटतं आपल्याला तिखट आहे पण तो असतो कडू. उलट आहे. कटूचा उलटा आहे तिखट, तिक्तचा उलटा आहे कडू. कटू तिखट, कषाय तिखट. कटू तिखट, कषाय तुरट आणि तिक्त कडू. तिक्तच वाटतं तिखट पण तिक्त म्हणजे कडू. मग आता सांगा याला पूर्ण याला काय म्हणतात? मधुर आम्ल लवण कटु कषाय तिक्ताः. याला काय म्हणतात पूर्ण याला? कोणतं पद? समस्त पद. समस्त पदम. किती पद आहेत त्याच्यामध्ये? एकूण 6. पहिलं पद कोणतं? मधुर. मधुर. करा मग. मधुर. मधुर. दुसरं पद? आम्ल. आम्ल. गुड. आम्ल. तिसरं पद? च लावायचं मध्ये. च लावायचं. मधुर हा च, आम्ल हा च. तिसरं पद? लवणाच. गुड. लवण हा च. चौथं पद? कटू. इथे कटू
लिहिलेलं नाही, उकारांत नाही लिहिलेलं, हे अकारांत आहे. कटुहू च कशायाचं बघा, कषायचं, कषायहाच. नंतर शेवटचं तिक्तहाचं. मला सांग, शेवटचं जे तिक्तहा लिहिशील ते असं लिहिशील की असं लिहिशील? एक वचनी. गुड. मग इथे का बरं अनेक वचनी लिहिलंय? 6 पण 6 जण आहेत म्हणून, 6 रस आहेत म्हणून ते अनेक वचन लिहिले. एकत्र लिहिले ना, एकत्र लिहिले म्हणून आपल्याला सांगायला लागेल की जास्त आहेत, म्हणून मग ते बहुवचन लिहिले. मात्र जेव्हा ते सेपरेट सेपरेट लिहिणार तेव्हा आम्हाला कळलं की ते एक 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 एकच आहे. म्हणून मधुरहाच, आम्लहाच, लवणहाच, कटुहूच, कषायहाच, तिक्तहाच, लौकिक विग्रह. अलौकिक कोण सांगताय? अलौकिक कोण सांगताय? सुप्रत्यय लावून. अलौकिक म्हणजे सुप्रत्यय लावून. मूळ शब्द मधुरामधला किती सोपे आहे, तिथे तिथून तेच शब्द घ्यायचे. हा बोल पोटे. मधुर सूच, आम्ल सूच, लवण सूच, कटु सूच, कषाय सूच आणि तिक्त सूच. तिथे शब्द दिलेले आहेत ते, फक्त याचा आपल्याला डिफरन्शिएट करायचं. मधुर सूच, आम्ल सूच, लवण सूच, कटु सूच, कषाय सूच, तिक्त सूच, अलौकिक विग्रह. पूर्ण समास खालचा पुन्हा लास्ट आहे. मधुरहाच, आम्लहाच, लवणहाच, कटुहूच, कषायहाच, तिक्तहाच, इतरेतर द्वंद्व समास. Got it? It's time. College time. Okay. Can we leave? मॅम, आय हॅव अ डाऊट. प्रथम एक वचन घ्यायचंय ना विग्रह करताना, तर मग पित्त नपुंसकलिंगी आहे, तर पित्तचं एक प्रथम एक वचन पित्तम आहे ना. पित्तम, हो ना, पित्तमच घेतलं ना. मग विग्रह करताना ते वात पित्त कफाचा विग्रह करताना पित्तला पित्तम घ्यावं लागेल, पित्त घ्यावं लागेल? पित्तम लिहायचं. पित्तम. हा, तेच म्हणत होते मग. आपण सांगितलं तसं, मी सांगितलं ते वातहाच्या पित्तम. नाही, मी पित्तम म्हटलं तर तुम्ही म्हटलं की पित्त घ्यायचं, फक्त पित्तम नाही घ्यायचं. नाही, मी अलौकिक मध्ये म्हटले बेटा. अलौकिक मध्ये पित्त. अच्छा. अलौकिक मध्ये पित्तम. हा, लौकिक मध्ये तुला पित्तम घ्यायला लागेल. आय रिपीट इट अगेन. वातहाच, पित्तम च, कफहाच, लौकिक विग्रह. वात सूच, पित्त सूच, कफ सूच, अलौकिक विग्रह. लास्ट स्टेप इज वातम, वातहाच, पित्तम च, कफहाच, इतरेतर द्वंद्व समास. गॉट इट ना? ओके, थँक यू मॅम. येस.